ऑपरेशन सिंदूर. भारतानं पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी पहाटे 1:05 भावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चकअमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद इथं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हे हल्ले करण्यात आले. ही 30 ठिकाणं आहेत जिथून भारतावरती दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. हे हल्ले सुमारे 25 मिनिटं सुरू होते. पाकिस्तानमधल्या स्थानिक वृत्तानुसार या हवाई हल्ल्यानंतर 100हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारतीय सैन्यानं जैश ए मोहम्मदच्या 4, एलईटीच्या 3 आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ला केला. विशेष म्हणजे भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. 1971च्या युद्धानंतर भारताच्या तीनही सुरक्षा दलांनी पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं पाकिस्तानवरती हा एअर स्ट्राईक कसा केला, तर 25 मिनिटांमध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा कसा उडवला, ऑपरेशन सिंदूर कसं एक्झिक्यूट करण्यात आलं, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यापासूनच भारत सरकार आणि सशस्त्र दल हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी सातत्यानं तयारी करत होते. राजधानी दिल्लीमध्ये दररोज हाय लेव्हल बैठका सुरू होत्या. पंतप्रधान मोदींनी नुकतीच तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर आता 7 मेला पाकिस्तानमधल्या दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान मोदींनी दिलं होतं असं सांगण्यात येतंय. पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केलं होतं, ज्यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यामुळे याचाच बदला म्हणून भारतानं या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. पण या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची होती ती 25 मिनिटं. या हल्ल्याची सुरुवात 7 मेच्या मध्यरात्रीनंतर 1:05 झाली. भारताच्या हवाई दलानं पाकिस्तान आणि पीओकेवर मिसाईल अटॅक केला. यात इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या जोरावर दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प, लॉन्च पॅड्स आणि कंट्रोल रूम्स उद्ध्वस्त केल्या. सगळ्यात आधी पीओके मधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना टार्गेट करण्यात आलं. पीओके मधला पहिला हल्ला सवाई नाला मुझफ्फराबादमध्ये करण्यात आला. हे ठिकाण एलईटीचं ट्रेनिंग सेंटर होतं. इथं सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं. दुसरं टार्गेट होतं मुझफ्फराबादमधलंच सय्यदना बिलाल कॅम्प. इथं दहशतवाद्यांना शस्त्र, स्फोटकं आणि जंगलात जिवंत राहण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्यानंतर हल्ला झाला गुरपूर कोटलीला. इथं एलईटीचा कॅम्प होता. 2023 मध्ये पूंछमध्ये यात्रेकरूंवरती हल्ला करण्यासाठी या कॅम्पचा वापर करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीरमधल्या या ठिकाणांवर अटॅक करण्यात आला. पीओके मधल्या टार्गेट्स नंतर भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. पाकिस्तानमधलं पहिलं टार्गेट सियालकोटमधलं सर्जल कॅम्प होतं. मार्च 2025 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सियालकोटमधल्या महमुना जया कॅम्पमध्ये हिजबुलचा मोठा कॅम्प होता. हे कठुआमधल्या दहशतवाद्यांचं कंट्रोल सेंटर होतं. पठाणकोट हल्ल्याची योजना इथंच आखण्यात आली होती. या स्ट्राईकमध्ये मरकज, तैयबा, मुरिदके इथंही हल्ला करण्यात आला. हे दहशतवादी तळ आहे जिथं मुंबई हल्ल्याचे आरोपी अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडली यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पुढचं टार्गेट होतं भवालपूरचं मरकज सुभान अल्ला. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथं दहशतवाद्यांची भरती केली जायची आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं. एकूण 9 टार्गेटवर हल्ले पूर्ण झाले ते 1:30. फक्त 25 मिनिटात पीओके आणि पाकिस्तानमधली महत्त्वाची दहशतवादी स्थळं भारतीय सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली होती. याच दरम्यान 1:28 भारतीय सैन्याच्या अधिकृत एक्स हँडलनी एक पोस्ट केली, ज्यात संस्कृत शब्दांमध्ये लिहिण्यात आलं होतं की रेडी फॉर अटॅक, ट्रेंड फॉर व्हिक्टरी. 1:51पर्यंत पाकिस्तानच्या बहावलपूर, मुझफ्फराबाद आणि इतर ठिकाणी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. पहाटे 1:51 भारतीय सैन्यानं आणखी एक पोस्ट केली. पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचा न्याय मिळाला. जय हिंद. भारतीय हवाई दलानं 25 मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर, कंट्रोल रूम आणि लॉन्च पॅड्स टार्गेट केले. फक्त 25 मिनिटांमध्ये ऑपरेशन सिंदूर पार पडलं. हल्ल्यानंतर पहाटे 2 वाजता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर झाली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तान आणि पीओके मधल्या ज्या 9 ठिकाणांवरती हवाई हल्ले केले त्यांचं सीमेपासूनचं अंतर जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर म्हणून ओळखलं जाणारं भावलपूर हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. तर एलईटीचं मुख्यालय मुरिदके बॉर्डरपासून 30 किलोमीटर, दहशतवाद्यांचा अड्डा गुलपूर एलओसी पासून 35 किलोमीटर, एलईटीचा अड्डा सवाई बॉर्डर पासून 30 किलोमीटर, जैश ए मोहम्मदचं हवाई तळ बिलाल बॉर्डर पासून 35 किलोमीटर, कोटली एलओसी पासून 14 किलोमीटर, दहशतवाद्यांचा अड्डा बर्नाला बॉर्डर पासून 10 किलोमीटर, जैश ए मोहम्मदचा अड्डा सरजाल बॉर्डर पासून 8 किलोमीटर आणि हिजबुल्लाचं ट्रेनिंग सेंटर भमुना बॉर्डर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार भारतानं अहमदपूर ईस्टवरती 4, मुझफ्फराबादवर 7, कोटलीवर 5, मुरिदकेवर 4, सियालकोट कोटली लुहारावरती 2 आणि शकरगडवर 2 हल्ले केले. रिपोर्ट्सनुसार हल्ला झाला त्यावेळी बहावलपूर इथं 250 पेक्षा जास्त दहशतवादी उपस्थित होते, मुरिदके इथं 120 पेक्षा जास्त, मुझफ्फराबाद इथं 110 ते 130, कोटली इथं 75 ते 80, गुलपूर इथं 75 ते 80, भिंबर इथं 60, चकमरू इथं 70 ते 80 आणि सियालकोट इथं जवळपास 100 दहशतवादी उपस्थित होते. बुधवारी सकाळी झालेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफमध्ये सांगण्यात आलं की भारतीय सैन्यानं फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांनाच लक्ष्य केलं, पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करण्यात आलं नाही. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पंतप्रधान मोदी रात्रभर या ऑपरेशनवरती लक्ष ठेवून होते, तर पहाटे 3:10 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यावर निवेदन दिलं आणि पहाटे 2:15 वाजता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मरकज सुभानअल्ला या ठिकाणाला लक्ष्य केलं. हे ठिकाण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरच्या बाहेर आहे. हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं ऑपरेशनल मुख्यालय आहे, जे 15 एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. 14 फेब्रुवारी 2019ला भारताच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग इथंच करण्यात आली होती. मरकज सुभान अल्लाचे ट्रेनिंग कॅम्प, कमांड सेंटर, मुफ्ती अब्दुल रऊफ असगर आणि युसुफ अझहर सारख्या वरिष्ठ जैश लीडरचं लपण्याचं ठिकाण, तसंच इथं राहणारे 600हून अधिक कॅडर या हल्ल्यात टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार भारतीय सैन्यानं बहावलपूरमधल्या मसूद अझहरच्या या लपण्याच्या ठिकाणावर 4 मिसाईल्स डागल्या. या 25 मिनिटांमध्ये भारताकडून स्कॅल्प क्रूज मिसाईल्स आणि हॅमर मिसाईल्स या शस्त्रांचा वापर करण्यात आला. स्कॅल्प क्रूज मिसाईल हे राफेल विमानांमधून लॉन्च करण्यात आलं. त्यांची रेंज 250 ते 560 किलोमीटर एवढी आहे. त्याचा वापर डीप कमांड सेंटर आणि बंकर नष्ट करण्यासाठी केला जातो. हे मिसाईल लो व्हिजिबिलिटीच्या ठिकाणीही मारा करण्यास सक्षम आहे. या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेलं दुसरं शस्त्र म्हणजे हॅमर मिसाईल. त्याची रेंज 20 ते 70 किलोमीटर आहे. याचा वापर बंकर आणि ट्रेनिंग सेंटर सारख्या लहान टार्गेट्सना नष्ट करण्यासाठी केला जातो. सॅटेलाइट इमेजवरून कळलंय की या हवाई हल्ल्यामध्ये मरकज सुभान अल्लाचं ट्रेनिंग कॅम्प, जिम, स्विमिंग पूल आणि शस्त्रास्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी मारले गेले असण्याची शक्यता आहे. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांमध्येच सीमेपलीकडूनही गोळीबार झाला. भारताच्या या हल्ल्यावर पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पहलगामच्या हल्ल्याला भारतानं दिलेला हा प्रतिसाद तात्पुरता आनंद असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली. याचा बदला कायम स्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल अशी धमकी त्यांनी भारताला दिली आहे. पण फक्त 25 मिनिटांमध्ये भारताच्या सैन्यानं पाकिस्तानला प्रचंड मोठे हादरे दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर हा दहशतवाद्यांच्या मुळावरचा घाव आहे. सोबतच युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थांमधला फोलपणा दाखवणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.